वैयक्तिक गटाचं पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन येते साहिल. यंगस्टार पाष्टेवाडी संघाकडून पाहूया साहिल गोलंदाजीसाठी आलं तर साहिल. सुंदर सगळं चेंडू पाहूया की धाव मिळतात. एक धाव पूर्ण. एक धावा पंच एक धाव घोषित करतात. एका धावेने संघाचं खातं खोललं जात आहे. आता मात्र एक डावखुरा फलंदाज कापरेवाडी संघाकडून पाहूया. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना निलेश पाष्टे. साहिलचा पुढील चेंडू कापरेवाडी संघाच्या फलंदाजाला जिंकण्यासाठी 15 धावांचं मापक असं आव्हान आहे. यंगस्टर पाष्टेवाडी करायचं आहे. सामन्याला विलंब होतोय. साहिलचा पुढील चेंडू सुंदर सगळ्या चेंडू पाहूया की धाव मिळतात. एक धाव पूर्ण होतीये. दुसरी ही धाव पूर्ण होते आणि तिसरी ही धाव पूर्ण होते. 3 धावेने संघाची धावसंख्येत भर पडतीये. संघाची धावसंख्या होतीये 4. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होते 4. साहिलचा पुढील चेंडू कापरेवाडी संघाच्या फलंदाजाला. साहिलचा पुढे चेंडू पाहूया. सुंदर सगळं चेंडू पाहू की धाव मिळत आहेत. एक धाव पूर्ण. दुसरी ही धाव पूर्ण. 2 धावेने संघ धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होती 6. बिनबाद 6. जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता असताना सलामीसाठी आलेले हे कापरेवाडी संघाचे फलंदाज. संघाची धावसंख्या होते 6. पहिलं षटक प्रगतीपथावर 7. संघाची धावसंख्या होते 6. सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते आपल्याला नांदगाव जाऊन गेम व्हायचं आहे. यंगस्टार पाष्टेवाडी संघाकडून संघाची धावसंख्या होते 7. उर्वरित षटकातील 2 चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या होते 7. सुंदर सगळे चेंडू पाहूया की धाव मिळतात. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव पूर्ण होते आणि तिसरी धाव पूर्ण होते. 3 धावेने संघाची धावसंख्या भर पडते. संघाची धावसंख्या होते 10. बिनगडी बाद 10. बिनगडी बाद 10. पाहूया पुढील चेंडू. सुंदर सगळे चेंडू पाहूया. इथे झेल होतं का? इथे मात्र 4 धावा. 4 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 14. विजयासाठी 6 चेंडू आणि 1 धाव. गोलंदाजीसाठी आला तो निलेश आणि 1 धाव. इथे